मुलांनो, आज आपण इयत्ता 8वी मध्ये मराठी विषयाच्या माध्यमातून जो पाठ अभ्यासला आहे पूर्वी, एक वृद्ध नट दादा सरंजामे, यामध्ये पाठाची माहिती घेतली, धड्याखाली असलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील घेतलेली आहेत. आज आपण पान नंबर 63 वर जो शब्दयोगी अव्यय आहे, या शब्दयोगी अव्ययांची आपण माहिती घेऊ. आता खालील वाक्यातील अधोरेखित शब्द पहा. या ठिकाणी 2 वाक्य दिलेली आहेत. एक, रंगमंचावर पाय लटपटू लागले. आता रंगमंच हा शब्द आहे, त्याला शब्दयोगी अव्यय म्हणजे प्रत्यय कुठला लागलाय? वर. मग रंगमंचावर पाय लटपटू लागले, वर शब्दयोगी अव्यय. 2, दुसरं वाक्य, दादाकडे मार्गदर्शनासाठी गेलो. आता दादाकडे, दादा मूळ शब्द, कडे प्रत्यय लागला, त्याला शब्दयोगी अव्यय कडे. मार्गदर्शनासाठी, मार्गदर्शन मूळ शब्द, त्याला प्रत्यय कुठला लागलाय? साठी. मार्गदर्शनासाठी गेलो. अशा पद्धतीने शब्दयोगी अव्यय हे नेहमी मूळ शब्दाला लागून येतात आणि वाक्याच्या शब्दामध्ये अर्थ परिवर्तन होते. का, कडे, कोणाकडे, पासून, पर्यंत अशी वाक्य आपण काय करतो? लिहितो. आणि ही लेखन करत असताना शब्दामध्ये थोडे परिवर्तन होते. जसं रंगमंचावर, दादाकडे, मार्गदर्शनासाठी. मग वरील वाक्यातील अधोरेखित शब्द वर, कडे, साठी हे त्यांच्या आधीच्या शब्दांना म्हणजे नामांना जोडून आले आहेत. अशा शब्दांना शब्दयोगी अव्यय म्हणतात. आता मूळ शब्द काय? दादा नाम आहे, रंगमंच नाम आहे, मार्गदर्शन शब्द आहे. मग त्याला वर, कडे, साठी हे शब्दयोगी अव्यय जोडून आलेले आहेत. मग नामांना जोडून आलेल्या शब्दांना शब्दयोगी अव्यय म्हणतात. मग असे शब्दयोगी अव्यय कोणकोणते आहेत? उदाहरणादाखल बघूयात आपण. वर, नंतर, जवळ, कडे, साठी, समोर, पूर्वी इत्यादी शब्दयोगी अव्यय आहेत. मग या शब्दयोगी अव्ययांना घेऊन वाक्य तयार करायचे आहेत. मग पहिलं वाक्य, एक, सायंकाळी पक्षी घरट्याकडे परतले. आता खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे दिलेल्या तक्त्यात वर्गीकरण करायचे. आता मूळ शब्द काय? घरटे. शब्दयोगी अव्यय काय? कडे. आणि परिवर्तन घरट्याकडे. सामान्य रूप त्याचं काय? घरट्या. त्याच्यानंतर ती सिंहाची जोडी झाडाखाली पहुडली होती. मूळ शब्द काय? झाड. शब्दयोगी अव्यय काय? खाली. आणि सामान्य रूप झाडाखाली किंवा 3, माझ्या शाळेसमोर एक बाग आहे. आता मूळ शब्द काय? शाळा. समोर काय? शब्दयोगी अव्यय. आणि सामान्य रूप शाळेसमोर. सूर्य डोंगरामागे गेला. मूळ शब्द काय? डोंगर. मागे शब्दयोगी अव्यय. डोंगरा हा सामान्य रूप आहे म्हणून घरटे, कडे, घरट्या, झाड, खाली झाडे, शाळा, समोर शाळेत, शाळा मध्ये शाळेत, डोंगर मागे डोंगर, डोंगर डोंगराकडे असे जे शब्द आहेत ना, त्याला मूळ शब्दाला लागून नेहमी शब्दयोगी अव्यय येतात आणि शब्दामध्ये परिवर्तन होते. अशा शब्दांना शब्दयोगी अव्यय म्हणतात. आता आपण पुढील पानावर जाऊयात. पान नंबर 64 वर माहिती दिली पहा. तुम्हाला आवडणाऱ्या एखाद्या प्रसिद्ध व्यक्ती, कलाकाराविषयी माहिती मिळवावं, त्याचे वर्णन लिहा. बघा, आपल्याला आपण शालेय जीवनामध्ये शिक्षण पूर्ण करत असताना, घेत असताना अनेक आईवडील, अनेकांचे पालक, अनेक शिक्षक, अनेक कलाकार, अनेक अभिनय करणाऱ्या व्यक्ती, अशा व्यक्तींना आपण, असे व्यक्ती आपणाला आवडतात. उदाहरणार्थ खेळ असेल तर तेंडुलकर, रनिंग असेल तर PT उषा, असे अनेक कलाकार, त्यांच्यामध्ये असणाऱ्या विशेष गुणामुळे त्या व्यक्ती आपल्याला आवडतात. लता मंगेशकर असतील तर गाण्यामुळे, आशा भोसले असतील तर बालगीतांमुळे.
आणि त्यांना मिळालेले जे पुरस्कार असतात त्यांनी जे नैपुण्य दाखवलेलं असतं त्यामुळे त्या व्यक्ती आपल्याला आवडतात. त्यांच्यामध्ये असणारी कला, त्यांच्यामध्ये असणारा इतरांपासून वेगळेपणा, मग अशा कलाकारांची, अशा व्यक्तींची आपल्याला काय करायचं या ठिकाणी माहिती घ्यायची आहे. उदाहरणार्थ सचिन तेंडुलकर, आशा भोसले, मदर तेरेसा, स्वामी विवेकानंद, जिजाबाई, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, राष्ट्रमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, अशा कितीतरी महान व्यक्ती आहेत. मदर तेरेसा, संत असेल तर ज्ञानेश्वर महाराज, गाडगे महाराज, संत तुकाराम, वैज्ञानिक असतील तर ज्यांनी शोध लावलेले आहेत, भट्टाचार्य, रामानुजन, अशा अनेक व्यक्ती आपल्याला आवडतात. त्या व्यक्तींची माहिती कलेक्ट करायची. त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांचे आईवडील कोण होते, त्यांचं पालनपोषण कोणी केलं, त्यांनी सामाजिक कार्य कोणतं केलं, त्यांना पुरस्कार कोणते मिळाले, त्यांचं सामाजिक जीवनामध्ये योगदान काय, अशा व्यक्तींची माहिती आपण, मग तो कलाकार असेल, अभिनय करणारा नट असेल, खेळाडू असेल, प्रसिद्ध व्यक्ती असतील, सामाजिक कार्यामध्ये काम करणारे किंवा थोर महापुरुष असतील, अशांची व्यक्ती आपण माहिती गोळा करतो आणि त्यांचे छोटेसं लावून प्रोजेक्ट तयार करतो व्यक्ती अभ्यास म्हणून. म्हणून या ठिकाणी तुम्हाला पान नंबर 64 व्यक्ती वर्णन हा विषय दिलेला आहे. तुम्ही सुद्धा काय करा, सचिन तेंडुलकरची आणि आशा भोसलेंची, त्याचबरोबर लता मंगेशकर यांची माहिती मला लिहून पाठवा. व्यक्ती वर्णनमध्ये त्यांचं नाव, त्यांचा जन्म, आईवडील काय करत होते, कुठे शाळा शिकले, सामाजिक कार्य काय, त्यांना कुठले पुरस्कार मिळाले, अशा व्यक्ती माहिती तुम्ही देऊ शकता. अशा तऱ्हेने आपण पान नंबर 63 आणि 64 वर जे शब्दयोगी अव्यय व्यक्ती वर्णन होते याची माहिती घेतली आहे. या ठिकाणी थांबूयात आपण. धन्यवाद.